सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी तुम्ही म्हणाला अरे काय गाडीवर अजून गाडीचा प्रवास संपला नाही की काय? तर मंडळी नाही, रात्री आम्ही पोहोचलो 9:30 पावणे झालं पोहोचलो आम्ही बिरमणीत. रस्ता खूप चांगला होता तुम्हाला तुम्ही बघितल्याप्रमाणे. गाडीमध्ये काम चालू आहे पण व्यवस्थित आहे, गाडी आणू शकतो ड्रायव्हरनं आता. आणि आता मंडळी सकाळी 8 वाजलेत आणि बघितलं धुकं वगैरे बघा, प्रचंड भरपूर धुकं आहे बघा, मस्त. आणि थंडी तर मंडळी भरपूर आहे, म्हणजे ॲज कम्पेअर टू मुंबई आम्ही हिमालयात, म्हणजे आम्हाला हिमालयात आल्यासारखं वाटतंय. यांना इकडे गरम होतं आहे. पण आता बघू दुपारचं वातावरण कसं आहे ते आता समजेल आपल्याला. आणि आता निघालो आपण जरा पत्रिका द्यायला. थोड्या आपल्या नातेवाईकांमध्ये राहिल्यात पत्रिका त्या. आता म्हणलं आपल्याकडे काय आहे गाडी आणायची तर आपण देऊ. मग आता चाललो आहे पत्रिका द्यायला. हो, आता पहिल्यांदाच आहे असं काम मी पहिल्यांदा करतो. पहिल्या घरी आलो आहे, आमचे आत्याचं घर आहे, जी चुलत आत्या बाया तिचं घर आहे. त्याला पत्रिका द्यायला आलो त्यांच्याकडे. पारातल्या पत्रिका देऊन झाल्यात आपल्या. पारातल्या आत्याकडे द्यायची होती, इथे आपले हिरवे आमचे नातेवाईक आहेत त्यांना द्यायची होती. तर चला आता त्या पत्रिका देऊन झाल्यात. आता चाललो आहे वरती महाबळेश्वरला. हे प्रतापगड दिवसाचा व्ह्यू आपण दिसतोय. आता आपण वरती आहोत, आंबेनळी घाटातच आहोत, पण आता महाबळेश्वरमध्ये चाललो आहे आपण. आज सीझन आहे, सुट्ट्यांचा हे आहे सीझन, म्हणजे टुरिस्ट लोक इकडे फिरायला येतात आणि तो इथल्या लोकांसाठी सीझनचा टाईम असतो. हा बघा दुधोशी वाटा, इथनं सुद्धा आमच्या आत्याच्या गावी जाऊ शकतो. हा बघा संपूर्ण थंड हवा, अजून तरी थंड हवा आहे मंडळी. मंडळी समोर प्रतापगड, इकडे पारा, तिकडे छोटी छोटी गावं सगळी. हा बघा गाड्या आहेत. इकडे पलीकडे मंडळी 2 टोकं दिसत आहेत ना, आता तिकडे घोणसपूर वगैरे. मंडळी तात्याकडे गेलेलो जरा वेळ आणि आता इथे वेण्णा लेकला आलो आहे. वेण्णा लेकला फिरायला नाही आलो आहे मंडळी, आमचे नातेवाईक राहतो तिथे, तर त्यांना पत्रिका द्यायला आले. पाठीमागे समीक्षा आहे. आता कसं सगळ्याच ठिकाणी गाड्या जात नाहीत ना, मग गाडी लावायची आणि तिथनं पुढे मग चालत यायचं. आलो होतो इथे, तेच बोलतो तुम्हाला. मग नातेवाईक आमच्या इथे लेकच्या बाजूला राहतात. आता पत्रिका देऊन झाली आहे, आता चाललो आहे परत घरी. आणि मंडळी इकडे कसं आहे माहिती आहे का, लोक आग्रह करतात चहा नाश्ता जेवण. आता हे तर जेवल्याशिवाय सोडतच नव्हते, पण बोललो आपल्याला अजून द्या पत्रिका वाटायच्यात, त्यामुळे काय थांबलो नाही. तर चला आता जाऊया क्षेत्र महाबळेश्वरला. मंडळी हे बघा आता आपण आलो एक क्षेत्रात चाललो आहे. या रस्त्याला आता गाड्या भरपूर आहेत, कारण टुरिस्ट लोक भरपूर आलेत. त्यामुळे इकडे पंचगंगा मंदिर, क्षेत्र महाबळेश्वरचं मंदिर सगळं फिरायला येतात इकडे. ट्रॅफिक बघा महाबळेश्वरमध्ये, बापरे बाप, मागे बसून लाईन लागली. 1 किलोमीटरपेक्षा जास्त लाईन आहे. ट्रॅफिकच आहे, टुरिस्ट सुट्ट्या आहेत ना लागोपाठ सगळ्या, त्याच्यामुळे हे. क्षेत्रातलं मात्र तुम्हाला काय दाखवता नाही आलं, कारण या क्षेत्रात भरपूर ट्रॅफिक आहे. एवढी ट्रॅफिक आहे ना की काय सांगू तुम्हाला. कारण बघा काय नका सांगू बोलते. कारण पत्रिका दिल्या आम्ही, कारण ज्यांच्या आम्ही पत्रिका द्यायला गेलो त्यांच्या घरासमोर सुद्धा गाडी लावायला जागा नाही अक्षरशः. एवढी ट्रॅफिक झाली. आणि बरोबर आहे, सुट्ट्यांच्या निमित्ताने दर्शनाला वगैरे येतात लोक. आणि ओल्ड महाबळेश्वर हे खूप आकर्षण आहे महाबळेश्वरचं, कारण पंचगंगा मंदिर, कृष्णामाई टेम्पल अशी बरीच ठिकाणं आहेत तिकडे. चला आपण जाऊ. हे बघा रस्त्याला गाड्या आहेत, त्यामुळे व्यवस्थित गाड्या हळू चालवावी लागते. आता मंडळी आम्ही आमच्या घरी चाललो आहे. घरी म्हणजे तांदूळनेमध्ये आमचं कुलदैवत जिथे आहे ना, तिथे देवाच्या घरी आमच्या, तिथे पण पत्रिका वाटायच्यात. चला जाऊया. रक्स वगैरे काढून झाले आणि समीक्षा बघा इथे बांगड्या भरते.
बांगड्या बोलते आता खाली जाते तर बांगड्या भरून जाते हे पुन्हा पुन्हा सारखं वरती यायला नको ना समीक्षा. त्यासाठी आता काम झालं आहे इथलं थोडंफार आणि आता बांगड्या भरायचं काम चाललं इथे. तांबड्याचा हात लावू नको. मंडळी आता परत आलोय पत्रिका वाटून. पत्रिका झाल्यात आपल्या वाटून. थोडीफार आता भाजी वगैरे घेतली आहे आणि परत आलोय. आपली मुंबईचे आई पप्पा पण आलेत. रेश्मा आली आहे. काय म्हणतात नवरदेव आला आहे. नवरदेवाचे चुलता चुलती आले आणि आम्ही तर आलो काल. हे बघा आपलं गावचं मस्त वातावरण तुम्हाला दाखवतो फ्रंट कॅमेराने. मंडळी आता या रस्त्यावरनं गाडी चालवायला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि बघा गावचं आमचं रम्य वातावरण. गाव आतमध्ये अजून 4 किलोमीटर आहे. मस्त वातावरण संध्याकाळचं. झालं मग गुळगुळीत करणार. एवढा मंडळी पण आज मंडळी इकडे थोडंसं पावसाचं वातावरण होतं आणि हे बघा किती मस्करी झाल्या. तरवा लावलाय. तरवा का बांधाचं गवत जात नाही बांधाचं गवत जमीन साफ. तरवा पण लावला असं तिकडं. दोन तीन चुलते इथे राहतात त्या साईडला. त्यांचे वाडे आहेत म्हणजे गुरांचे. हो पुढं पुढं वाट पुढं पुढे हा जखीन नदी तीच आहे पुढे आहे. आणि हा बघा आमच्या बाळूदा त्याचा वाडा. आता सध्या बंद आहेत. रोड रोलर हो का. तोच पूल पुढे आहे. तिथे आपण जखीन खडकावर जातो. दाखवतो इकडे आमच्या मंडळीवरती जुने वाडे होत्या या साईडला वरती. तो पूल बघितलास तो जखीन करायचं. त्याच्या खाली जे पाणी आहे तेव्हा कपडे धुतात बघून. हो आमच्या गावात आता टॉवर पण बसलाय. दिसल ना पुन्हा आमचं देऊ दिसायला लागलं भैरी जोगेश्वरीचं. हा बघा टॉवर. टॉवर आलाय पण नेटवर्क काय येत आले काय माहित नाही अजून. ही पानकलची मोरी मंडळी. गेला जो पाऊस पडला होता ना जेव्हा जुलैमध्ये मागे 2-3 वर्षापूर्वी तेव्हा ही मोरीच पूर्ण वाहून गेली होती. आमच्या गावाशी संपर्कच तुटला होता.
पेठारा पूजन लग्नाचं जसं आहे ते ठेवायचं असतं ना. आमच्याकडे पद्धत आहे, जेव्हा नवीन पेठारा आणतो ना त्यात सामान ठेवतो आपण, त्याची पेठाऱ्याची पूजा करावी लागते. तर मंडळी कालचा दिवस असाच गेला सगळा आपला कामात. नंतर आलो, संध्याकाळी जेवलो, थकलो होतो थोडासा, मग झोपलो. आता तुम्हाला माहिती आहे मी आपल्या बिरमणी गावात आहे, लग्नाची तयारी चालली आहे. आता जरा मुलांना नदीवर घेऊन आलो होतो. झालं का माहिती आहे, माझा फोन ठेवला होता उन्हात मी दगडावर, तो कूल डाऊन होईपर्यंत कॅमेराच चालू होईना. एका तिकडे नदी दाखवतो तुम्हाला, बघा तिकडे नदीवर सगळे रेश्मा आहे, समीक्षा आहे, काकी आहे, कुणाल आहे. इकडे बघा फराशी काढतात सगळेजण. आमच्या गावातल्या लोकांची शेती आहे. चला जाऊया घरी, जाऊन आराम तरी करूया. शालिवाणी शके 1947 विश्वावसु नाम संवत्सरोत्तरायण वसंत ऋतु मासोत मासे चैत्र मासे तृतीया तिथि कृष्ण पक्ष विशाखा नक्षत्र से वाणिज्य करणे मंगळवासरे मेष राशि सूर्य तुळ राशि चंद्र मीन राशि देव गुरु वृषभ राशि गुरु राशि स्थान वनिष्ठा या श्रवण तिथी. तुम्ही तुमचं नाव घ्या, सौभाग्यवतींचं नाव घ्या, गोत्राचा उच्चार करा, मुलग्याचं नाव घ्या. मम म्हणा सर्वांनी. आत्मनः श्रुती स्मृती पूर्णोक्त फल प्राप्त्यार्थम. तर नमस्कार मंडळी, आता आपण मगाशी तुम्ही पूजा बघितली असेल, ती पूजा आटपून मग आपण जरा आपलं काम होतं वरती महाबळेश्वरला, जरा गुरेघरला पण जायचं होतं मुलीच्या घरी, तर तिकडेच चाललो आहे. आणि थोडं काम पण होतं बाजारपेठेतलं, थोडं काम असतं मग त्यासाठी परत आलो इकडे. समीक्षा आणि मी, ही समीक्षा. आता आम्ही पाचगणी रोडला आहे. सही आहे इकडे बघ. तर चाललो आहे आता मुलीच्या घरी, जाऊया पटापट. हा बघा पाचगणी रोड, महाबळेश्वर पाचगणी रोड. वेण्णा लेक बाजूला, वेण्णा लेक आहे, वेण्णा लेकाच्या काठावरनं जायचं आहे. आता आपण आलोय मंडळी वेण्णा लेकला. हे बघा बाजूला आमचं वेण्णा लेक. आता सगळं बोटिंग वगैरे, आज वर्किंग डे आहे त्यामुळे इकडे गर्दी नाही, नाही तर ट्रॅफिक इकडे मरणाची असते. आता मोस्टली लोक तापवायला जातात बोटिंगला. वातावरण मग इकडे सगळे बंगले आहेत मंडळी, बंगले, लॉज, हॉटेल्स. आणि हा कायम गजबजलेला असतो, कारण पुण्यावरनं, पुणे, सातारा, कोल्हापूर या मार्गे जे लोक येतात ना महाबळेश्वरला, ते मोस्टली इकडूनच येतात. म्हणलं आलो गुरेघरातून जाऊन. तुम्ही म्हणाल काय दाखवलं नाहीस, म्हणजे काय काय गोष्टी थोड्याशा खाजगी ठेवायच्या असतात. खाजगी असं नाही, नंतर दाखवेन काय काय, नंतर आपल्याला लग्नाच्या दिवशी बघायचंच आहे गुरेघर. तर गेलो होतो, ते काम जे कामासाठी गेलो होतो ते काम झालं आहे. परत चाललो आहे महाबळेश्वरला. काय जास्त अंतर नाही, 12 किलोमीटरचं अंतर आहे महाबळेश्वरपासून. हां, तिथनं आपल्याला खाली पुढे जायचं आहे. चला आता परत निघालो आहे. आमचा मंगळवारचा बाजार महाबळेश्वरचा, आज मंगळवार आहे ना, सगळा बाजार आहे. सगळी गावोगावची लोक येतात इकडे, आजूबाजूच्या तापोळ्यापासून सगळी लोक येतात. आठवडा बाजार. महाबळेश्वरला एक हॉटेल आहे, त्या हॉटेलच्या समोर फुलं बघा किती छान आहेत, बाहेरच्या पॅसेजला केले. आणि हा समोर सगळा मंगळवारचा बाजार, आठवडा बाजार भरलाय.
फूटपर्यंत ॲक्च्युली मसाला सकट, फराशीच्या डाळी सकट. 1828 पासून हॉटेल चालू वाटतं बघा. हां 1828 पासून द चेंबर्स. पहिलं आज आलोय मी, याच्या अगोदर पण आलोय आठवडा बाजारात, पण आज काय आपल्याला खरेदी नाही करायची. पप्पाचं काम चाललंय आपल्या. पप्पा मंडप बांधतात, पप्पा तात्या. पप्पा एकदा हाय करावं. सगळं मस्त असं लग्नाची तयारी. दुपारची वेळ झाली आणि आम्ही आता इकडे आलोय पाणी उकरायला. पाणी उकरायला म्हणजे पाणी उकरणं म्हणजे जे झरे असतात ना आपले नैसर्गिक, ते झरे स्वच्छ करायचे. म्हणजे आता कसं आमचा देव येईल ना, लग्नासाठी देव आणतात, मग तो देव पुजायला वगैरे इथलं पाणी नेतात. आता सध्या आपलं ग्रामपंचायतीचं पाणी येतं आहे, पण देव पुजायला नैसर्गिक स्रोतातलंच पाणी लागतं आणि ते मग स्रोत उकरावे लागतात आपल्याला. मग तेच आता उकरायला आलं आहे. बघा हे पाणी असतं, हे आता पाणी चांगलं आहे, निवळ आहे, पण त्यात थोडीशी माती वगैरे गेली. हां कायमचं पाणी आहे, कायम स्वरूपाचं झऱ्याचं पाणी. पुढच्या ना. अच्छा आता हे पाणी म्हणजे आता पण बघा स्रोत आपल्या गावात कधी लाईट वगैरे गेली तर आपण इथनंच पाणी नेतो. हे बघा मंडळी, आपलं सकाळपासून जे आपण करत होतो म्हणजे आई पप्पा म्हणजे पप्पा तात्या वगैरे जे करत होते ना, ते सगळं मंडपाचं काम झालेलं आहे. तुम्हाला दाखवतो. बघा इथे मंडळी सगळे खेळत आहेत ग्राउंडमध्ये. आता जेवण बिवून झालंय मगाशी आणि आता राऊंड मारतोय समीक्षा आणि मी. गावात पहिल्यांदाच देवळापाशी राऊंड मारतोय दोघं आम्ही. आणि समीक्षा आजचा अनुभव सांग. समीक्षा आज ना उठण्याचं आणि गाण्याचं आमंत्रण द्यायला करायला गावात गेली होती. प्रत्येक घरोघर फिरली, पहिल्यांदाच फिरली ना समीक्षा. कसा काय होता एक्सपिरियन्स तुझा? खूप छान. आवडलं गाव आमचं. म्हणजे गाव आवडलं म्हणजे ती गावात दरवर्षीच येते, दर यायला येते, पण ती पलीकडच्या आवडत पहिल्यांदाच गेली होती. तर आमच्याकडे कसं उठण्याचं गाण्याचं आमंत्रण घरोघर जाऊन द्यावं लागतं बाई माणसाने. आणि मग ती गेली होती समीक्षा, कारण समीक्षा आता काय करती धरती मोठी सून आहे. तर तिला पण खूप मजा वाटली. जरा पहिल्यांदा एक्सपिरियन्स, नवा एक्सपिरियन्स असतो. पहिल्यांदा ती आमच्या गावचं लग्न अनुभवते आणि तिला एक्सपिरियन्स करायला भेटते, अनुभवायला भेटते. तर मी माझ्याबरोबर पण तुम्हाला पण दाखवेन कसं काय होतं. हा दिवसभर व्हिडिओ करायला वेळ नाही भेटत, पण तो जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा तो करतो मंडळी मी. हे बघा मंडळी, समोर आमची घरं आहेत आणि आम्ही इकडे बसलेलो आहे दोघंजण. हे बघा, हे बघा आम्ही दोघंजण समोर बसलेलो आहे. बरं वाटतंय. आणि आमच्या समोर घरी आहेत, सगळेजण बसलेत आहे. रेश्मा पण गाडीवर बसले आमच्या. तिकडे चंद्र आहे ढगांच्या आडून. हे लाईट आहे सोलार. मंडळी बघा आता थोड्याच वेळात बघा 12 वाजणार आहेत आणि 17 तारीख म्हणजे 17 एप्रिल चालू होणार आहे. आणि माझ्या आईचा वाढदिवस आहे आज. पहिल्यांदाच आम्ही गावात सेलिब्रेशन करणार आहोत त्याचं. केक त्याबद्दल सगळे लोक आहेत. पहिला वाढदिवस म्हणजे गावी साजरा केलेला. सगळे झोपले, परत जागे होऊन बाहेर आले.
हो बर्थडे होता ना. अरे इकडून काढे शूटर. आतमध्ये ऑप्शन करण्याची तयारी. अरे नंतर जळवतोय. अरे थांब बरोबर बोला. भाडे लाव डीजे म्हणजे गाव जागोवी लागतं. केक पुढे लावायला पाहिजे होतं ना. हे माईकवरती बोलायचं ना. अरे किरण काका ती माझी ब्लँकेट आहे. किरण काका बाबा इथं ती ब्लँकेट ठेव. लगेच घेऊन घ्या. हे तनू आपण तिकडे झोपूया. किरण डाउनलोड नाही येत ठिकाणी का दादाच्या मोबाईल मध्ये करायला लागेल. डाउनलोड ना. काय करायचं डाउनलोड नको आता नको स्पीकर लावू. फोटो काढतो व्हिडिओ काढू नकोस. फोटो काढायची भूमिका घे फक्त तू बस. बाकी काय नको करू. कसं काढू म्हणजे इकडे जाऊ कसं काढू म्हणजे फोटो काढ. फोटो काढ होतो सगळ्यांचे. तिथं बाबांची तिकडे उभा राहा. बाबांची तिकडे उभा राहा. सर बाजूला चल. नको नको तिथं अजिबात देणार नाही. माझ्या हात फोटो काढून ठेव. घेतलास तू काय भेटला तुला. अरे ह्या कुत्र्याने माझा फोटोच नाही काढला. अरे याच्यात हा रेकॉर्डिंग होते. मला माहित नव्हतं. अरे तुला मी मगाशी सांगितलं फोटो काढून. जर आता काढ जरा मी तिकडे उभे राहते. खाली बसा मी मांडी नाही तर पप्पांना बसू द्या. किती वाजले. अरे किती मस्ती करते. किती वाजले किती मिनिटात. 4 मिनिटं आधीच चालू केला कार्यक्रम. बरं फोटो काढ आमचे सगळ्यांचे. फुका 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 झाले वाजले. अरे वाजले झाले. झाला शेवटचा. झाला 12 वाजले. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर काळी. हॅपी बर्थडे टू यू. God bless you. May God bless you. Happy birthday to you. Happy birthday to you. आता मोबाईल द्यायला केक मध्ये बघा. परत आणि
भरवा सगळ्यांनी भरवा. सगळ्यांनी भरवा थोडं थोडं.